मुंबईच्या मित्र फाउंडेशनने यशवंतराव चव्हाण सभागृहात पाणी पेटतं या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता। परिसंवादामध्ये गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक जुगलबंदी रंगली। गोपीनाथ मुंडेंनी सरकारच्या असमान पाणी वाटपावर बोट ठेवलं तर छगन भुजबळांनी आपल्या सरकारला कानपिचक्या देत मुंडेंनाही शाब्दिक चिमटे काढले। यानंतर आपल्याला त्यांचे विचारही ऐकायचे। यानंतर हे एवढंच काम केलं आणि मी तुम्हाला सांगतो अतिशय चांगली परिस्थिती आज त्या आमच्या एवढ्यामध्ये जी निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळं आज म्हणजे टँकर संपूर्ण तालुका आमचा टँकर तर टँकर शिवाय पाणी प्यायला मिळत नव्हतं। किती पाऊस असला तरी उन्हाळ्यामध्ये टँकर आज या मतीला या एवढ्या अडचणीच्या परिस्थितीत फक्त 2-4-5 टँकर आत्ताच लागलेले आहेत। सगळीकडे पाणी जे आहे पिण्यापुरतं आहे, शेतीला सुद्धा आहे। मका अतिशय उत्तम प्रकारचा, कांदा उत्तम प्रकारचा, कापूस उत्तम प्रकारचा आहे। हे सगळं झालं आणि क्षेत्र सुद्धा वाढलेलं आहे। छोटे छोटे काम 10 लाखाचा, 15 लाखाचा, 25 लाखाचा गुजरातचं वॉटर लेवल वाढलंय, इरिगेशन लेवल वाढलेलं आहे। मला वाटतं महाराष्ट्राने सुद्धा मोठ्या धरणांचा नाद सोडून आता पोपटराव पवारांचं आपण अनुकरण करून गावाचं नियोजन, तालुक्याचं नाही, गावात पडणारं पाणी गावातच अडवा, पाणी अडवा आणि जिरवाची योजना करावी लागेल। एकमेकाला अडवा आणि एकमेकाची जिरवा हे सोडून देऊन पाणी अडवा। मार्च आणि पुढेचं स्वरूप असं असेल की महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टंचाईमध्ये येईल की काय असं चित्र आहे। पुन्हा 1-2-3 प्रकारचे नियोजनाची गरज मला असं वाटतं त्यामध्ये आहे। कारण ज्या गावांमध्ये मी काम केलं खडकावरती आहे, कारण महाराष्ट्राची एकूण जिओलॉजी आपण पाहिली तर 81% बेसॉल्ट म्हणजे काळा पाषाण खडक महाराष्ट्रामध्ये आहे। आणि मग आपण पाहिलं की भूपृष्ठावरील पाणी ज्याला सरफेस वॉटर म्हणतो, मग पहिला ॲक्वाफर, दुसरा, तिसरा भूस्तर। आज आपण तिसरा भूस्तर सोडूनही पुढे गेलो त्या फिल्म मध्ये आज आपण पाहिलेलं आहे। विहिरींचा कन्सेप्टच संपतोय। आता घेऊयात एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतरही बातम्यांचा ओघ असा सुरू राहील।